नमस्कार. लाडकी बहीण योजनेविषयी आत्ताची सर्वात मोठी अपडेट जी आहे ती आज आहे 15 सप्टेंबर आणि आत्ताच आपल्याला अपडेट प्राप्त झालेली आहे. आज महिलांना पहाटेपासूनच त्यांच्या खात्यात पैसे जे आहे ते क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच्याविषयी सर्व महिलांनी आपल्याला स्क्रीनशॉटद्वारे माध्यमातून सर्व पाठवून कळवलेली आहे की आज आम्हाला 15 सप्टेंबर रोजी पहाटेपासूनच पैसे जे आहेत ते आमच्या अकाउंटवर क्रेडिट होत आहेत. आता आपण पैसे कधी अकाउंटवर क्रेडिट झाले किंवा राहिलेल्या महिलांना कधी पैसे येतील किंवा तिसरा हप्ता जो आहे तो किती तारखेला पडणार याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आले असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारे येणारी इम्पॉर्टंट आणि ऑफिशियल माहिती जी आहे ती आपण सर्वात अगोदर तुम्हाला देतच असतो. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, ज्या महिलांना गेल्या 2 महिन्याचे पैसे जे आले नव्हते 3,000 रुपये त्यांचे अकाउंटवर आजच सकाळी पहाटे क्रेडिट झालेले आहे 3,000 रुपये आणि राहिलेला हप्ता म्हणजे सप्टेंबरचा तिसरा हप्ता 1,500 रुपये हप्ता जो आहे तो देखील काही महिलांना प्राप्त झालेला आहे आणि काही महिला अजूनपर्यंत वंचित आहेत. आता महिला ज्या आहेत त्या कशामुळे काही महिलांना पैसे जे आहे ते भेटलेले नाहीत आणि उर्वरित महिलांना पैसे जे आहे ते किती तारखेला भेटणार या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जसे की तुम्हाला स्क्रीनवर संपूर्ण माहिती सांगतो. हा व्हिडिओ मुख्य म्हणजे 3 पार्टमध्ये असणार आहे. ज्या महिलांना पैसे भेटले आहेत किंवा ज्या महिलांना पैसे भेटायचे राहिले आहेत आणि सप्टेंबरचा तिसरा हप्ता जो आहे तो किती तारखेला मिळणार या सर्व महिलांची माहिती जी आहे ती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम महिला आपण त्या महिलांविषयी जाणून घेऊया की ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपयाही अकाउंटवर प्राप्त झालेला नाही अशा महिलांना पैसे जे आहे ते कधीपर्यंत मिळणार आहेत. आता जसे की तुम्हाला माहितीच आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे संपूर्णरित्या महाराष्ट्रात कार्यक्रम जे आहे ते वारंवार घेत आहेत. आता कालच 14 तारखेला कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यांनी सांगितलेले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी ज्या महिलांना पैसे अजूनपर्यंत प्राप्त झालेले नाहीत अशा महिलांना त्यांच्या खात्यावर लाभ मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आता त्यांनी तारीख देखील सांगितलेली आहे की ज्या महिलांच्या खात्यावर अजूनपर्यंत 1 रुपयाही म्हणजे ज्या महिलांना 1,500 तर सोडा, 4,000 सोडा किंवा 4,500 सोडा, 1 रुपयाही अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही अशा महिलांना त्यांनी 30 तारीख जी आहे ती दिलेली आहे. म्हणजे 30 सप्टेंबर तारीख त्यांनी दिलेली आहे की या तारखेच्या दरम्यान म्हणजे त्या तारखेदरम्यान म्हणजे किती तारखेला पडणार हा महिलांचा भरपूर प्रश्न असतो. आता 30 तारखेच्या दरम्यान म्हणजे जवळपास आज आहे 15 सप्टेंबर म्हणजे येत्या 4 ते 5 दिवसातच तुमच्या खात्यावर पैसे जे आहे ते 4,500 रुपयाचा पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता सोबतच क्रेडिट होणार आहे. आता काही महिलांना 3,000 रुपये, आता दुसऱ्या महिला ज्या की महिलांना 3,000 रुपये प्राप्त झालेले आहेत आणि त्यांना आता राहिलेले पैसे जे आहे ते कधी मिळणार त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. ज्या महिलांना 3,000 रुपये प्राप्त झालेले आहेत अशा महिलांना 17-18 तारखेच्या दरम्यान पैसे जे आहे ते प्राप्त होणार आहेत. आता मी 17-18 तारीखच का म्हणत आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे कार्यक्रम जसा पार पडतो त्याचप्रमाणे लगेचच महिलांच्या खात्यावर पैसे जे आहे ते क्रेडिट होण्यास सुरुवात होते. म्हणजे तुम्ही जर काही महिलांनी आपल्याला कॉमेंटद्वारे किंवा मेसेजद्वारे देखील कळवलेले होते की सर आम्हाला 11 तारखेला 1,500 रुपयाचा तिसरा हप्ता जो आहे तो प्राप्त झालेला आहे. तसेच काही महिलांनी हे देखील कळवलेले होते की सर आम्हाला 11 तारखेलाच 4,500चा हप्ता जो आहे तो पडलेला आहे. आता त्या महिलांना हप्ता पडलेला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हप्ता जो आहे तो सिक्वेन्स वाईज म्हणजे स्टेप बाय स्टेप महिलांना टप्प्याटप्प्याने पडत आहे. आता सर्वात प्रथम म्हणजे हप्ता न पडण्याचे कारणे काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया. संपूर्ण म्हणजे सर्वात अगोदर म्हणजे तुमचे बँकेला आधार कार्ड लिंक नसेल किंवा तुमचे अकाउंट जे आहे ते चालू नसेल, त्यामुळे तुमचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावर पडलेला नसेल असे देखील रिझन असू शकतात. तुमचे स्टेटस जे आहे ते इनेबल फॉर DBT स्टेटस असायला पाहिजे, म्हणजे कुठल्याही प्रकारची तुमच्या खात्यात किंवा तुमच्या आधार कार्ड अपडेट असेल तरी देखील असायला पाहिजे. सर्व माहिती जी आहे ती अप टू डेट पाहिजे मित्रांनो, त्यामुळे त्याशिवाय तुमच्या अकाउंट पैसे क्रेडिट होत नाहीत. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे 3 गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत. ते 3 गोष्टी कोणत्या आहेत? सर्वात प्रथम म्हणजे तुमचा मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक करून घ्या, जेणेकरून जसे की तुम्हाला पैसे पडताच तुम्हाला मेसेज जो आहे तो प्राप्त होईल. सर्वात प्रथम म्हणजे काही महिलांचा हा देखील प्रॉब्लेम झालेला आहे की महिलांना पैसे पडतात आणि त्यांना माहितीच होत नाही की आमच्या अकाउंटवर पैसे क्रेडिट झाले म्हणून. आता त्यासाठी ते न होण्यासाठी काय करायचे तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा, तसेच बँकेच्या खात्याची संलग्न
कोणतेही पोस्टात खाते उघडा किंवा इंडिया बँकमध्ये SBIमध्ये उघडा, कुठेही उघडा तुम्ही अकाउंट, परंतु तुमच्या बँक खात्याला तुमचा नंबर जो आहे तो लिंक करायलाच पाहिजे तुम्ही. आणि त्याच्यानंतर बँकेला देखील आधार कार्ड लिंक जे आहे ते तुम्ही करा, जेणेकरून पैसे जे आहे ते सर्वात प्रथम तुम्हाला प्राप्त होतील. आता यावर फॉर्म ज्या महिलांनी उशिरा भरलेला आहे त्या महिलांना थोडासा वेळ लागत आहे आणि वेळ लागणार देखील आहे, कारण की ही DBT म्हणजे अतिशय मोठे पोर्टल आहे आणि त्या पोर्टलद्वारे सर्व महाराष्ट्रातील जवळपास 2 ते 3 कोटी महिला आहेत आणि या सर्व महिलांपर्यंत लाभ पोहोचवणे जे आहे ते स्टेप बाय स्टेप प्रोसेस चालूच असणार आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अतिशय पुढे येणाऱ्या संपूर्ण माहिती जी आहे ती सर्वात अगोदर बिना कोणत्या अडचणीशिवाय तुम्हाला भेटत राहतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.